नवजात अर्भकाला रस्त्यात फेकून पलायन करणाऱ्या निर्दयी बापाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात। पनवेल शहरातील तक्का गावात एका बास्केटमध्ये हे अर्भक शनिवारी आढळून आले होते। मला माफ करा, आम्ही हे मूल सांभाळू शकत नाही अशी चिठ्ठी या बास्केटमध्ये सापडली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत या अर्भकाच्या बापावर झडप घालून या गुन्ह्याची उकल केली आहे। पनवेलमध्ये स्त्री जातीचं नवजात अर्भक सापडल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती। हा गुन्हा संवेदनशील असल्याने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आला। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या आरोपीला तातडीने पकडण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या। त्यानुसार तपास यंत्रणा कामाला लागली। आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नव्हता। या पथकाने आरोपीने वापरलेल्या वाहनाचा मागोवा घेऊन थेट भिवंडी गाठली आणि अमन कोणकर या निर्दयी बापावर झडप घातली। त्याने गुन्ह्याची कबुली दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गावडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, अभयसिंह शिंदे, लवकुश शिंगाडे यांनी 24 तास तपास करत छडा लावला। पनवेल येथील तक्का गावात बेवारस आढळून आलेल्या अर्भकाचा पिता हा अमन कोणकर आहे। या अर्भकाचा जन्म विवाहबाह्य संबंधातून झाला, त्यामुळे हे अर्भक आरोपीने पनवेल येथे आणले। तक्का गावातील स्वप्नालय अनाथालयाच्या रस्त्यावर एका बास्केटमध्ये अर्भक ठेवून त्याने पळ काढला होता, असे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी सांगितले।